महाविकास आघाडीच्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। महाविकास आघाडीच्या आगामी महापालिका निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरल्याची माहिती माकपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोमवारी दिली। 2017च्या महापालिका निवडणुकीत प्रत्येक घटक पक्षाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार आणि जिंकलेल्या जागांच्या उतरत्या क्रमाने जागा वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या निकषांनुसार महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा भाऊ मानला जाणार असून काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे। 2017च्या निवडणुकीत उद्धव सेनेने 21 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला 14 जागा मिळाल्या होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावेळी केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले होते। यंदा महाविकास आघाडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा समावेश झाला असून मागील निवडणुकीत माकपला 1 जागा मिळाली असली तरी यंदा पक्षाने 20 जागांची मागणी ठेवली आहे। महाविकास आघाडी कोणत्याही परिस्थितीत तुटणार नाही असा विश्वास व्यक्त करत आडम म्हणाले की आघाडीच्या माध्यमातून माकपसाठी 20 जागांची ठाम मागणी करण्यात येणार आहे। महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महापौर पदाचा कालावधी 1 वर्षाचा करण्याची मागणी करू असेही त्यांनी सांगितले। त्यामुळे प्रत्येक घटक पक्षाला महापौर पदाची संधी मिळेल आणि माकपचाही महापौर होऊ शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं, शिवसेना उद्धव साहेब ठाकरेंचं, माकप आणि मनसे अशी आघाडी झालेली आहे। ही महाविकास आघाडी असून 102 जागा आम्ही या ठिकाणी लढणार। महाविकास आघाडीकडे आम्ही 20 जागा मागण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे। आता आमचे निवडून येतील अशा पद्धतीच्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत। 10-12 जागा मिळाल्या तरी हरकत नाही। आम्ही ही महाविकास आघाडी कायम ठेवू आणि सगळ्यांच्या मनामधून आहे की महाविकास आघाडी व्हायला पाहिजे। त्यामुळे जागा वाटपाला आपल्याला कसली अडचण येणार नाही। तर आपल्या पुढं भारतीय जनता पक्ष, त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना, त्यानंतर अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं मोठं आव्हान राहणार आहे आणि ते आव्हान नुसतं ताकदीवर नाही, सगळ्या दृष्टीने ते तयार करून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। महापालिका निवडणुकीबाबतची भूमिका आडम यांनी दत्तनगर येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मांडली। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। 2017 मध्ये ज्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली त्याच्या उतरत्या क्रमाने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे। माकपची ताकद मर्यादित असली तरी ज्या भागांमध्ये पक्षाचा प्रभाव आहे त्या भागातीलच जागांची मागणी करण्यात येणार असल्याचे आडम यांनी स्पष्ट केलं। दत्तनगर, शास्त्रीनगर, भगवाननगर, बापूजीनगर, तालुका पोलीस ठाणे परिसर आदी भागात पक्षाचे प्राबल्य असून अशाच 20 जागांची मागणी केली जाणार आहे। किमान 15 जागा तरी मिळतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। यावेळी पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट M.H. शेख, माजी नगरसेविका कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख आदी उपस्थित होते।